मित्र हो, नमस्कार. एका अतिशय दुःखद गोष्टींवर आज आपल्यावर चर्चा करण्याची वेळ आलेली आहे. आणि ती गोष्ट म्हणजे नांदेड आणि औरंगाबाद इथल्या शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यू. आता शासकीय रुग्णालयात मृत्यू हे काही नवीन नाही आहेत, पण हे जे मृत्यूचं प्रमाण वाढलेलं होतं ते चिंताजनक. एकेका दिवशी 25, 30, 40 असे हे मृत्यू झालेले आहेत. अर्थात ही गोष्ट सुद्धा भारतीय व्यवस्थेतल्या लोकांना नवलायची नाही. यापूर्वी जागतिक पातळीवर विक्रम होतील अशा दुर्घटना आणि मृत्यू आपल्या देशातल्या रुग्णालयामध्ये घडलेले आहेत. काही वेळेला औषध उपचारामध्ये मृत्यू, काही वेळेला एका राष्ट्रीय आरोग्य मिशन चालवत असताना मृत्यू, अंधत्व येणं, मुलांच्यावर परिणाम होणं, कितीतरी कारणामुळे सरकारी रुग्णालयाने मृत्यू पाहिलेले आहेत, मोठ्या प्रमाणात मृत्यू पाहिलेले आहेत. शासकीय रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची, उपचार घेणाऱ्यांची संख्या पाहिली, त्याच्यात होणारी वाढ पाहिली, तर ही जी रुग्णालये आहेत ही वाढत्या रुग्णांना सामावून घेण्यामध्ये आणि त्यांच्यावर उपचार करण्यामध्ये कमी पडत आहेत, ही पहिली गोष्ट आहे. जशी जशी महागाई वाढेल, जसं जसं खाजगीकरण वाढेल, आरोग्य महाग होईल, गरिबांची संख्या वाढेल, तसं तसा शासकीय रुग्णालयावर सेवेचा ताण पडणार आहे. आणि ताण पडणार आहे ही गोष्ट 25 वर्षापूर्वीच शासनाला कळालेली आहे, पण त्या दृष्टीने आपली तयारी काहीच नव्हती. अनेक शासकीय रुग्णालय तंत्रज्ञानाअभावी रुग्णांना नीट सेवा देऊ शकत नाहीत, तर काही रुग्णालयामध्ये तंत्रज्ञानाचा सुकाळ आहे, पण ती चालवणारी यंत्रणा नाही, म्हणूनही ते रुग्णांना सेवा देऊ शकत नाहीत. तुलनाच करायची झाली तर आपल्या देशामध्ये अन्य गरीब देशांच्या तुलनेने आरोग्यावर तसा बऱ्यापैकी पैसा खर्च होतो. तो पुरेसा आहे असा माझ्या म्हणण्याचा अर्थ नाही, पण तौलनिकदृष्ट्या तो पुरेसा आहे. पण त्या पैशाचा वापर कसा होतो, त्याचे रिझल्ट काय, अशी जर चिकित्सा करू लागलो तर आपल्याला अतिशय क्लेशदायक असे त्याचे रिझल्ट मिळतील. नंबर 2, सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आरोग्य खात्यात होतो. औषध खरेदीत भ्रष्टाचार, कर्मचारी नेमताना भ्रष्टाचार, त्यांच्या बदल्या बढत्यामध्ये भ्रष्टाचार, तिथल्या आहारात भ्रष्टाचार, की हॉस्पिटलमध्ये असं एकही ठिकाण नाही आहे की जिथे भ्रष्टाचार होत नाही. आणि आरोग्य खात्यातला भ्रष्टाचार हा कोणत्याही समाजव्यवस्थेला परवडणारा नसतो, कारण त्याचा परिणाम थेट रुग्णांच्या जीवावर होत असतो, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष. पण हा जो भ्रष्टाचाराचा विळखा पडलेला आहे आरोग्य सेवेला, त्याच्यातून पहिल्यांदा ही सेवा बाहेर काढायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे जी सरकारची मोठी हॉस्पिटल्स आहेत तिथे कायमस्वरूपी डॉक्टर कमी आहेत आणि कंत्राटी डॉक्टर जास्त आहेत. हे कंत्राटी डॉक्टर 2-4 तासासाठी येतात, मोठे कमाई करतात आणि या इस्पितळात रुग्णांची सेवा करण्याबरोबरच तिथले आणि बाहेरचे रुग्ण आपल्या हॉस्पिटलला पळवण्याचा प्रयत्न करतात. अशी कितीतरी शहरं आणि हॉस्पिटल माझ्या पाहण्यामध्ये आहेत. तिथे रुग्ण दाखल झाला की त्याच्यावर उपचार करणारा कंत्राटी डॉक्टर, इथं नको उपचार करू, तू मरशील, माझ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट कर. हो, त्यामुळं खाजगी क्षेत्रातली आरोग्यसेवा चालवण्यासाठी शासकीय क्षेत्रातली आरोग्यसेवा मारण्याचे पद्धतशीर प्रयत्न वर्षानुवर्षे इथे चालू आहेत. त्याचाही या रुग्णसेवेवर परिणाम होतो. खाजगी क्षेत्रानं सरकारी हॉस्पिटल इतके बदनामी केलेले आहेत की अगदी झोपडपट्टीतला माणूससुद्धा म्हणतो मी सरकारी दवाखान्यात जात नाही कारण मला मरायचं नाही आहे. दर डोई इतका मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून इतक्या मोठ्या इमारती, इतकं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर, इतका मोठा स्टाफ, इतकी मोठी औषधाची खरेदी, हे सगळं असताना रुग्ण दगावण्याचं प्रमाण का वाढतं? ते खाजगीत किती आहे आणि ते
सरकारी क्षेत्रात किती आहे. या सर्वामुळं जे सरकारी आहे त्या ॲक्टिव्हिटीवरचा सामान्य माणसाचा विश्वास उडालेला आहे. तो कर्ज काढतो पण हॉस्पिटलमध्ये जातो. तो सिव्हिलमध्ये जाण्याचं टाळतो. नंबर येणार नाही, लक्ष देणार नाहीत, औषधं बाहेरून खरेदी करा म्हणतील, स्टाफ वेळेवर उपचारासाठी असणार नाही, स्वच्छता असणार नाही, तिथे रुग्णांची सोय असणार नाही, त्यांच्या नातेवाईकांची. अनेक संकटांना ही इस्पितळं सामोरे जात आहेत आणि ती संकटं दूर करण्याची राजकीय, सामाजिक आणि आरोग्यविषयक इच्छा सरकारने कधीही दाखवलेली नाही आहे. म्हणून हे मरणाचं तांडव, मृत्यूचं तांडव अधूनमधून कुठे ना कुठेतरी सुरू राहतं. ते कायम सुरू असतं, ह्याच्यात कोणी शंका घेता कामा नये. पण रुग्णांच्या मृत्यूची संख्या जास्त वाढली की एकदम काहीतरी शॉक ट्रीटमेंटसारखं वाटतं आणि सरकारी चक्रे एकदम धावायला लागतात. आणि मूळ कारण काय आहे हे तसंच गुलदस्त्यात राहतं. हे इतके रुग्ण एकाच दिवसात का मेले? मग कुणी म्हणतं औषधाचा तुटवडा होता, कुणी म्हणतं स्टाफ नव्हता, कुणी म्हणतात ते शेवटच्या कंडिशनमध्ये आलं होतं, कुणी म्हणतात अजून काहीतरी कारण होतं. पण रिझल्ट काय? माणूस मरतोय, रुग्ण मरतोय. आणि हे प्रमाण असंच वाढलं तर शासकीय आरोग्यसेवेवरचा सामान्य माणसाचा विश्वास उडून जाईल. तो आत्ताच उडालेला आहे. कारण जेवढे शासकीय घटक आहेत ते या रुग्णालयात कधीच जात नाहीत. तुम्ही कधी बघितले कलेक्टर सिव्हिलमध्ये उपचार घेण्यासाठी गेला, कमिशनर गेला, मोठ्या पगाराचा प्राध्यापक गेला, डॉक्टर गेला, व्यापारी गेला? हे का जात नाही आहेत? कारण तिथल्या सेवेवर, तिथल्या उपचारावर यांचा विश्वास नाही आहे आणि ते विश्वास उडवून टाकण्याचं काम खाजगी क्षेत्राच्या मदतीनं रोज क्षणाक्षणाला होत आहे. जर शासकीय क्षेत्रातल्याच लोकांचा आपल्या सेवेवर विश्वास नसेल तर मग इतर लोकांना दोष देण्यामध्ये अर्थ काय आहे? ही जी आरोग्य केंद्र आहेत आता यांचं सुद्धा हळूहळू खाजगीकरण चालू झालेलं आहे. आणि खाजगीकरणाची एक पूर्वावस्था अशी असते की ही सगळी क्षेत्र इनॅक्टिव्ह, उदासीन झाल्याचं चित्र निर्माण करावं लागतं. म्हणजे लोक तिकडे पाठ फिरवतात आणि त्या ठिकाणी खाजगीकरणाला प्रवेश मिळतो. हे सगळ्याच बाबतीमध्ये हे चालू आहे आणि आरोग्य क्षेत्रसुद्धा त्याला अपवाद नाही आहे. पण ह्या क्षेत्रावरचा विश्वास उडाल्यानंतर आपल्या देशामध्ये अजून जो 80% 70% गरीब समाज आहे, त्याच्या गावामध्ये प्राथमिक उपचार केंद्र नाही. तो बोवाकडे जातो, तो बावाकडे जातो, तो आघोरी उपचार करून घेतो, तो चटके पाठी पोटाला उठवून घेतो, कसल्या तरी वनस्पती खातो आणि मरतो आणि त्याच्या मरणाची नोंद शासकीय दप्तरामध्ये असत नाही. जे इस्पितळामध्ये मेले त्यांची नोंद आहेत आणि जे इस्पितळाच्या बाहेर औषध म्हणून मेले त्यांची नोंद कुठेच असत नाही. कुणीतरी अभ्यास करावा. उपचाराअभावी, औषधाअभावी आपल्या देशात दर हजारामधले किती लोक दर वर्षाला मरतात, दर महिन्याला, दर तासाला, दर मिनिटाला मरतात. एकूण काय? कोणत्याही सरकारने, कोणत्याही व्यवस्थेने शिक्षण, आरोग्य यासारख्या मूलभूत आणि माणूस वाचवणाऱ्या संस्थांच्या भवितव्याशी कधी खेळू नये. एकतर आरोग्य सेवेचा अजून विस्तार केला पाहिजे, तिथे अत्याधुनिकीकरण आणलं पाहिजे, तिथली व्यवस्था त्याच्यासाठी जबाबदार ठेवली पाहिजे, तिथल्या रुग्णावर उपचार करणारे पात्र डॉक्टरांची तिथे संख्या वाढवली पाहिजे. आणि हे जे औषध बाहेरून आणा जे चाललेलं आहे लफडं, बाहेरून का ना? राज्यघटनेने इथे जन्माला येणारा प्रत्येक माणूस जगवण्याची हमी दिलेली आहे. त्याला रोग झाला तरी त्याला जगवावं लागतं. कोरोनामध्ये आपण कसं करत होतो? त्याला अन्न वस्त्र नाही मिळाला तरी सुद्धा सरकारने देऊन त्याला जगवावं लागतं. आणि हा नियम आरोग्याला सर्वात अधिक मोठ्या प्रमाणामध्ये लागू आहे. आता हे थांबवायचं कसं? यंदा 24 तासात 24 मुलं मेल्याची बातमी आली. कदाचित पुढच्या महिन्यात 24 तासात 48
मेले म्हणून बातमी येईल. या मरणाविषयी कोणी शोकसभासुद्धा वाहत नाही. इतकं समाज दुर्लक्ष करतो आणि शासन दुर्लक्ष करतो. काहीतरी कमिटी नेमतात, खोटी खोटी तपासाची चक्र फिरतात, फिरून फिरून वंगण संपले की ते बंद पडतात, पुन्हा फायली फिरवायचे खेळ चालू होतात, खालपासून वर, वरपासून त्याच्यावर, आणि एकूणच या गोष्टीवरचं लक्ष विचलित करण्यासाठी दुसराच एक विषय काढतात. लोकशाही प्रधान देशातल्या नागरिकांचं आरोग्य चांगलं नसेल तर देश कसा बलवान होणार आहे? देश शहाणा कसा होणार आहे? देश सक्षम कसा होणार आहे? देशाची सक्षमता ही लोकांच्या आरोग्यावर अवलंबून असते, हे कधीतरी आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि ह्या ज्या व्यवस्था आहेत मोडकळीस आल्यासारख्या, मुळात त्याच आजारी पडलेल्या आहेत. तिथे आजारी येणारे जसे लोक असतात ते कुठे जातात? ते आजारी पडलेल्या आरोग्य व्यवस्थेमध्ये जातात. जी व्यवस्था स्वतःच आजारी असेल, रुग्णशय्येवर असेल, ती माझी तुमची प्रकृती काय दुरुस्त करणार आहे? ह्याच्यावर उत्तर काय? ह्याच्यावर उत्तर एकच आहे की सरकारने घटनात्मक तरतुदीनुसार ज्या सार्वजनिक सेवा तुमच्या माझ्यासाठी केलेल्या आहेत त्या नीट चालाव्यात, त्या समाजाला जबाबदार असाव्यात, त्या गतिमान असाव्यात, त्या आधुनिक असाव्यात. यासाठी जागल्यासारखं काम करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. मी असं स्वप्न पाहतोय की अनेक देशात भारताबाहेर सरकारी आरोग्य सेवा उत्तम मानली जाते, त्याच्या पाठोपाठ मग खाजगी सेवा. भारत हा विश्वगुरू बनायला निघालेला आहे. आपण असं स्वप्न पाहूया की तो विश्वगुरू होईल की मोदीच विश्वगुरू होतील, हा वेगळा भाग आहे. पण आपल्या सेवा ह्या जगामध्ये एक नंबरला पोचतील आणि त्या पोचाव्यात यासाठी आपण सतर्क राहून सामाजिक दबाव सातत्याने सरकारवर आणला पाहिजे. हे जे मुलं मेलेली आहेत ती दुसरी तिसरी कुणी नसून ते आपल्याच रक्तामांसाचे आहेत, आपल्याच नात्यातले आहेत. अशा एका मानवी भूमिकेतून जर आपण ह्या घटनांच्याकडे पाहायला शिकलो तर सरकारवर दबाव यायला मदत होईल असं मला वाटतं. आणि त्यासाठी आपण प्रयत्न करूया. जे मरण पावले, जेने अजून जगायला पाहिजे होतं पण इथल्या गलथान व्यवस्थेमुळं मृत्यूच्या तांडवामध्ये त्यांच्या जीवनाचा विचका झालेला आहे, अशा सगळ्या गरीब मृतांना मी मनापासून श्रद्धांजली वाहतो आणि ह्या सेवा अधिक सक्षम होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.